माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयानं दोषी धरत 2 वर्षाची सक्त मजुरी व 10,000चा दंड अशी शिक्षा सुनावली। लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी न्यायालयानं त्यांना अटक करण्यात यावी असं वॉरंट बजावलं होतं। आता हे नॉन बेलेबल वॉरंट घेऊन नाशिकचे पोलीस पथक मुंबईकडे माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी रवाना झाले आहे। माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातील 2 सदनिका घेतल्याप्रकरणी नाशिक न्यायालयानं त्यांना अटक वॉरंट काढल्यानं व शरण येण्यासाठी 4 दिवसांची मुदत नाकारल्यानं माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातील खाती सोडावी लागली। या प्रकरणामुळे सरकारची नामुष्की होत असल्यानं मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांना त्यांची खाती काढून घेण्याची शिफारस केली। त्यांच्याकडील खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली। अशात कोकाटे यांनी क्रीडा मंत्रिपदाचा राजीनामा पक्षप्रमुख अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला असून त्यांनीही तो स्वीकारला आहे। या प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयानं कोकाटे आणि त्यांचे बंधू यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले आहे। अटक टाळण्यासाठी कोकाटे बुधवारी दुपारपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहे। मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना व बंधूंना 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती। याला हायकोर्टात स्थगिती मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्नही केले, मात्र त्यावर सुनावणी शुक्रवारी होईल। अशातच आता नाशिकच्या न्यायालयानं बजावलेलं नॉन बेलेबल वॉरंट घेऊन नाशिकचे पोलीस पथक मुंबईकडे रवाना झाले आहे। या पोलीस पथकात 3 अधिकारी आणि 10 अंमलदारांचा समावेश आहे। नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे। त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे। ते 3 अधिकारी आणि साधारणतः 10 अंमलदारांचा यात समावेश आहे। NBW जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे। आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली टीम काम करत। आता नाशिकचे पोलीस कोकाटे यांना अटक करता का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।